आप्या आता खचू नकोस तू, खचू नकोस. उठ चल. अहो पण माझं कुठून किडनॅप केलंय त्याला? पडून म्हणाला बापू. पडून? अगं पण तिकडे कशाला गेले होते हे? कळत आहे. अगं अहो पण एक कुठे आहे बापू? अगं वडू तर आसगावच्या तिकडे आहे. अरे देवा, हे नाही मग तिकडे काय करतायत? काय कळत नाहीये. आप्या उठ उठ उठ, आपल्याला तिकडे निघायला पाहिजे. चल चल चल. हे बघ आप्या, वेळ वाया घालू नको. उठ. आपण जेवढा वेळ वाया घालू ना तेवढा अमोल आपल्यापासून लांब जाईल. तू ऐक ना, उठ चल माझ्या बरोबर. चल चल चल. अबे घाबरायचं नाही. काय झालं सांग. दादा आपला वासरू. बापू, हा आणि तुम्ही म्हणताय तसं पत्रिकेत योग नसला ना तरी सुद्धा आम्हाला हे लग्न करायचे. हा, प्रत्येक गोष्टीवर काहीतरी उपाय असतो. यावर पण निघल. काका, तुमची काहीतरी गल्लत झाली. हा, तुम्ही ना जरा शांतपणे पत्रिका परत बघा बघू. गुरुजी, हो तुम्ही जो उपाय सांगाल ना तो करायला आम्ही तयार आहे. माझ्या पोराचं भविष्य अवलंबून आहे हो यावर. पत्रिका, पंचांग या गोष्टी ग्रहावर अवलंबून असतात आणि कुठेही गेलं तरी ते काय बदलत नाही. आणि मला जे इथं दिसतंय ना तेच मी सांगतोय. आणि हो, थोतांड उपाय सुचवणं आणि पैसे उकळणं याच्यावर माझा अजिबात विश्वास नाहीये. हो हो, तुम्हाला काय म्हणायचंय ना ते कळलंय आम्हाला. तुम्ही या. तुम्ही नाराज आहे ते कळतंय मला. गुरुजी, मी फोन करते तुम्हाला. हां, म्हणजे आपण फोनवर बोलूयात नंतर. ठीक आहे ठीक आहे. चला, रामकृष्ण हरी. रामकृष्ण. हे तुमचे नेहमीचे गुरुजी आहेत का? अहो, इतकंही निगेटिव्ह असू नये माणसानी. आई, अगं सोड ना. ते म्हणाले म्हणून होणार आहे का तसं? हा, नाहीच होणार तसं. आणि अरे तू पण जास्त विचार करू नको त्यांच्या बोलण्याचा. नाही, मी तो विषय सोडलाय. तुम्ही सगळ्यांनी सोडा असंच म्हणणं आहे. हा, तिचं. अर्जा, तुझं कसं काय बाबा? कदम मला निघावं लागेल. गावकऱ्यांना तसा शब्द दिलाय मी. निघतो. दीप्याचा फोन. मला कसं काय कॉल केलं? हॅलो दाजी. दाजी कुठं आहे तुम्ही? अरे दीप्या, हो हो हो, आधी श्वास तर घे. काय झालंय काय? दाजी तुम्ही कुठं असाल तिथनं लवकर इकडे वडूतला निघून या. लवकर या, काय तर करा दाजी, पण लवकर या. वडूत? अरे काय झालंय काय दीप्या? दाजी, आपल्या अमोलला कुणीतरी किडनॅप केलंय. काय? हो दाजी, आपला अमोल किडनॅप झालाय. मला काय करू काय सुधारणा झालंय. मी त्या गाडीचा पाठलाग पण केला, पण ती लोक लांब निघून गेले. दाजी लवकर या तुम्ही. आता तुम्हीच काहीतरी करू शकताय. मी 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 लगेच निघतो दीप्या. तू थांब तिकडं. आलो 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 आलो. अरे अर्जा, अरे नक्की झाले काय? अहो कदम, आपल्या अमोलला कुणीतरी किडनॅप केलंय. काय? अहो भाऊजी, कधी? कुठं आम्हाला- भाऊजी, भाऊजी कसं? सॉरी. पण काय अवस्था करून घेतली रे आपली. आपला एकुलता एक पोरगा किडनॅप आहे. त्याच्या जीवाला धोका आहे. आणि आपण इथं भांडत होतो. आपण जगातले सगळ्यात वाईट. ह्याच वाईट आई बाबा होत रे. हो ना. आपण तू का नाही भेटवला अमोलला मला? अर्जुन, अमोलच्या वाढदिवसाला तुम्ही सगळ्यांनी घरी यावं म्हणून मीच निमंत्रण घेऊन आले होते घरी. काय? हो, रुपाली ताईंनी मला घरातूनच हाकलून दिलं. दारातच होते मी. मला आतही घेतलं नाही रे त्यांनी. फेरीने घेऊन आले होते तुमच्यासाठी का? आता अपमान केला, मला हाकलून दिलं, फेरणी फेकून दिली. हे माहिती आहे तुला सगळं? नाही, पण तू अमोलला घेऊन का नाही आलीस? कारण तू वचन घेतलं होतं अर्जुन माझ्याकडनं. तू हे सारखं सारखं विसरतोय. तूच सांगितलं होतंस त्याला माझ्याबद्दल काहीच सांगायचं नाही. पण मी ते वचन मोडलंय आता.
मी अमोलला सांगितलं शहशाबत त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी मी त्याला त्याच्या बाबांबद्दल सगळं सांगितलं. मला भेटवायचं होतं रे तुला. त्यानंतर हे सगळं झालं. मम्मी सांगून दिलं सगळं शहशाबत. काय काय सांगितलं? हेच की आज मी तुला तुझ्या बाबांची म्हणजे शहंशाची गोष्ट सांगणार आहे. तुला माहितीये शहंशाच्या हॉटस्पॉटचा पासवर्ड काय होता? घेऊन टाक. चांगलंच काय सांगितलं सगळं? कारण अर्जुन माझ्या मनात अजूनही तुझीच जागा आहे म्हणून सगळं सांगितलं त्याला. पण नंतर तुझा साखरपुडा ठरला. कोणी काय बोलणार? मला असं वाटलं की आता अमोल तुला भेटायला आला तर असं होईल की मी तो साखरपुडा मोडतीये. मला सगळे मलाच दोष देते. त्यात बाबा आजारी होते, हॉस्पिटलमध्ये होते, त्यांना भेटायला आले तर रुपालीताईने आले आले त्यांच्या आजाराच्या बाबतीत सगळा दोष मलाच दिला. मग मला असं वाटलं आता साखरपुडा मोडला तर परत अर्जुन आणि बाबा दुखावतील आणि मला ते नको होतं. आपे माझ्या घरात आहे ना अमोलची एक वेगळी खोली आहे. ज्या दिवशी कदमांना अटॅक आला ना त्या दिवशी काय झालं सांगू? ते आपे तू भेटवायला पाहिजे होतं का मला आणि अमोलला? अर्जुन मी जर तुला अमोलच्या बाबतीत सांगितलं असतं सगळं साखरपुडा केला असतात का रे?